नमस्कार. रायगड जिल्ह्यामध्ये अलिबागजवळ चौल नावाचं गाव आहे. तिथं खूप सारी मंदिरं आहेत. त्यातल्या मी काही मंदिरांना भेट दिली. त्यातलं रामेश्वर मंदिराला मी भेट दिली. त्याच्याबद्दल थोडीशी माहिती मी आज तुम्हाला सांगते. चौलमध्ये अनेक सुंदर शिवमंदिरं आहेत. त्यापैकी अतिशय अप्रतिम रचना असलेलं आणि ऐतिहासिक वारसा असलेलं असं एक मंदिर म्हणजे रामेश्वर मंदिर. चौल गावचा रामेश्वर दगडी पुष्करणी समोर हे कोकणी पद्धतीचं मंदिर आहे. तिथं जर पोचलात ना तर तुम्हाला असं वाटेल आपण एखादं चित्रच बघतो, एवढं सुंदर मंदिर आहे. इसवी सन 1625 मध्ये इटालियन प्रवासी डेला वेलने लिहिलेल्या वृत्तांताप्रमाणे पोर्तुगीज चौल आणि मुस्लिम चौल यांच्यामध्ये एक भव्य शिवमंदिर आहे. म्हणजे आजचं चौल आणि रेवदंडाच्या सीमेवर. आता या मंदिराचं वर्णन करताना तो इटालियन प्रवासी सांगतो, इथं तलावाकडे पाठ करून आणि गर्भगृहाकडे नजर वळवलेल्या स्थितीत दक्षिणी पद्धतीचा नंदी आहे. भाविक इथं आल्यावर प्रथम हातपाय धुतात आणि नंतर नंदीला हात डोकं टेकून नमस्कार करतात. त्यानंतर काही मंदिरात जातात तर काही प्रथम प्रदक्षिणा घालून मग मंदिरात जातात. इथल्या देवांना, नंदीला आणि तुळशीला ते फळे भात अर्पण करतात. रामायणातील महत्वाचे पात्र म्हणजे हनुमान. हनुमान हे देवतेच्या स्वरूपात या मंदिरासमोर आहेत. दगडी पुष्करणी बद्दल बरीच माहिती उपलब्ध आहे. म्हणजे 1837 साली पुष्करणीच्या दुरुस्तीसाठी ग्रामस्थांनी त्या काळी 750 रुपये जमा केले होते आणि खर्च केला होता सगळ्यांनी मिळून. आता नंदीजवळ असलेली दीपमाळ पाताने म्हणून होते, त्यांनी खर्च केलेला आहे. त्यासाठी पुष्करणीजवळ असलेली दीपमाळ बाबाजी लाहोर यांनी बांधलेली आहे. आणि मंदिरात अतिशय सुबक आणि रेखीव गणेश मूर्ती आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार 8 ऑक्टोबर 1741 साली श्रीनिवास बाबा दीक्षित यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर करून घेतला होता. मानाजी आंग्रे, नानासाहेब पेशवे यांच्याकडून अनुदान मिळालं आर्थिक. पुढे उरलेली रंगरंगोटी, दीपमाळ, तुळशी वृंदावन वगैरे जी कामं राहिली होती ती विसाजी पंत सुभेदारांनी पूर्ण करून घेतली. मंदिराला त्या काळी अर्धाखंडी भात नेमला गेला होता. का सांगते की तुम्हाला समजावं की मंदिर किती पुरातन आहे याची कल्पना आपल्याला येते. या मंदिराची एक खास गोष्ट म्हणजे इथं 3 कुंड आहेत. एक अग्निकुंड, एक वायुकुंड आणि एक पर्जन्यकुंड. जेव्हा पाऊस पडत नाही ना तेव्हा हे पर्जन्यकुंड उघडलं जातं आणि देवाला पाऊस पडावा म्हणून धावा केला जातो. 1876 साली जेव्हा पर्जन्यकुंड उघडले तेव्हा आत काही नाणी सापडली, ती पूजेसाठी ठेवण्यात आली होती. त्यानंतर हे कुंड 1653 साली उघडलं गेलं, 1731 साली उघडलं गेलं, 1790 साली उघडलं गेलं, 1857 साली उघडलं गेलं, 1876च्या दुष्काळात सुद्धा हे उघडलं गेलं, 1899 साली उघडलं गेलं आणि सर्वात शेवटी म्हणजे 1941 साली उघडलं गेलं. म्हणजे त्याची नोंद आहे तिथे. याविषयी ना अशी एक समजूत होती की हे पर्जन्य कुंड किंवा कोणतंही कुंड उघडलं तर जो उघडणारा यजमान आहे त्याला काहीतरी दगाफटका होतो. पण तसं काही झालं नाही. योगायोगाने एखाद्याला झालं असेल, पण तसं काही कोणाला झालं नाही. फक्त ही समजूत होती. या मंदिराचं ना अतिशय सुंदर बांधकाम आहे. तिथं नवग्रहाची मांडणी केलेली दिसते. नंतर त्याची नित्य पूजा केली जाते. कारण हे पेशवेकालीन मंदिराचं खास वैशिष्ट्य आहे. देवतांच्या संगमरवरी मूर्ती आहेत. रामेश्वर मंदिरात श्री विष्णूंची अतिशय सुबक आणि संगमरवरी मूर्ती आहे. तुम्ही कधी गेलात तर नक्की या मंदिराला भेट द्या आणि रामेश्वर मंदिराचे 3 कुंड पहा. धन्यवाद.